विद्यार्थी मित्र हो, कसे आहात? मजेत ना? काळजी घेताय ना? कोरोनाविषयी काळजी घेता घेता अभ्यासाची देखील काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण हे वर्ष SSC शालांत परीक्षेचं वर्ष तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि मला निश्चित अभिमानास्पद सांगावंसं वाटतं की तुमची ही काळजी घेण्यासाठी इजी टेस्ट या संस्थेमार्फत त्यांचे प्रमुख मुदंडा सर आणि आपल्या गायत्री मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम याने एक सुंदर असा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी या अभ्यासाची काळजी घेण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. खरोखर त्यांचे मनपूर्वक आभार. आणि तुम्ही देखील त्यांच्या माध्यमातून आपला अभ्यास पूर्ण करता आहेत, तुमचेही कौतुक. विद्यार्थी मित्रो, मी संदीप शिंदे, रामेश्वर विद्यामंदिर सांताक्रूज ईस्ट मुंबई या शाळेत गेली 22 वर्ष अध्यापनाचं काम करतो आहे. इझी टेस्ट ॲपच्या माध्यमातून तुमच्याशी काही चर्चा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्याची मला ही संधी मिळाली. थोडंसं तुमच्याशी हितगुज करण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी धन्यवाद देतो मुदंडा सर आणि गायत्री मॅडम यांना. आणि आजचा आपला जो काय टॉपिक आहे तो विज्ञान भाग 1 रासायनिक अभिक्रिया आणि समीकरण हे तिसरं प्रकरण आहे. त्याच्यातील काही संकल्पना आजच्या ह्या क्लासमध्ये आपण समजून घेणार आहोत PPTच्या माध्यमातून. मला आशा आहे की तुम्ही लक्षपूर्वक त्या समजून घ्याल आणि निश्चित त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या अनुषंगाने आपला अभ्यास पूर्ण कराल. चला तर विद्यार्थी मित्रो, आपण सुरू करूया. तिसऱ्या प्रकरणामध्ये रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणं. यामध्ये आपल्याला रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, रासायनिक बदलांचे प्रकार कोणते आहेत, रासायनिक अभिक्रियेचं समीकरण कसं लिहायचं, त्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत आणि ते समीकरण संतुलित कसं करायचं, रासायनिक अभिक्रियेचे प्रमुख प्रकार कोणते आहेत, ह्या संकल्पना थोडक्यात आपण आता समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, विज्ञान भाग 1 हे पुस्तक, या पुस्तकामध्ये समाविष्ट असलेली जी प्रकरणं आहेत ही साधारणतः भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राशी संबंधित आहेत. त्यातलं हे तिसरं प्रकरण रसायनशास्त्राशी संबंधित आहे आणि त्यामुळे गुणांच्या दृष्टिकोनातून तितकंच महत्त्वाचं देखील आहे. थोडं क्लिष्ट वाटतं कारण याच्यामध्ये रासायनिक समीकरणं आहेत, रासायनिक सूत्र आहेत, काही रासायनिक अभिक्रिया आपल्याला कृती दिल्या जातात, कृतींवरून प्रश्न विचारले जातात, समीकरणं दिली जातात, त्याच्यावरून प्रश्न विचारले जातात. त्यामुळे थोडंसं या प्रकरणाचा अधिक सखोल अभ्यास करणं गुणांच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. चला तर विद्यार्थी मित्रो, आपण सुरू करूया. यामध्ये आपल्याला काही आपल्या या स्लाईडमध्ये काही आपल्या सभोवताली घडणाऱ्या अनेक घटना दिलेल्या आहेत आणि ह्या घटना आपण सतत अनुभवतो आहोत, पाहतो आहोत. मला निश्चित खात्री आहे की यातल्या सगळ्या घटना ज्या आहेत ह्या प्रत्यक्षात तुम्ही अनुभवलेल्या आहेत. काय आहेत त्या घटना? तर बर्फाचं पाण्यात रूपांतर होणं, अन्न शिजणं, फळ परिपक्व होणं, दुधाचं दह्यात रूपांतर होणं, पाण्याचे बाष्पीभवन होणं, जठरामध्ये अन्नपचन होणं, डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणं, शहाबादी फरशीवर, कडप्प्यावर लिंबाचा रस पडला तर ते डाग पडणे, उंचीवरून पडून काचेची एखादी वस्तू पडली तर ती फुटणे, हे सगळे बदल तुम्ही अनुभवलेले आहात. आता या सगळ्या बदलांमध्ये तुम्हाला काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आढळतात. त्या म्हणजेच काही बदलांमध्ये आपल्याला तात्पुरते स्वरूपाचे बदल झालेले असतात. त्यामध्ये कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. फक्त भौतिक बदल, भौतिक गुणधर्म बदलतात. तर काही बदलांमध्ये मात्र नवीन पदार्थ तयार होऊन त्यांचे नवीन गुणधर्माचे नवीन पदार्थ तयार झालेले दिसून येतात. आणि मग त्यानुसार आपण या बदलांचं साधारणतः
भौतिक बदल आणि रासायनिक बदल असं वर्गीकरण करतो. चला तर मित्रांनो, एक एक आपण बदल थोडंसं अभ्यासूया, म्हणजे आपल्या पूर्वज्ञानाची थोडीशी उजळणी होईल. बर्फाचं पाण्यात रूपांतर होणं. तुम्हाला माहीत आहे, बर्फ उघडा ठेवला किंवा बर्फाला थोडीशी उष्णता दिली तर तो वितळतो आणि बर्फाचं पाण्यात रूपांतर होतं. बर्फ स्थायीरूप अवस्थेत असतो आणि पाणी तुम्हाला माहीत आहे द्रवरूप अवस्थेत असते. फक्त त्याची अवस्था बदलते, पण त्याचं संघटन बदलतं का? बर्फाच्या रेणूचं संघटन, रासायनिक संघटन बघितलं तर H2O, आणि पाण्याच्या रेणूचं रासायनिक संघटन देखील H2O. म्हणजेच रासायनिक गुणधर्म बदलत नाही, फक्त भौतिक अवस्था, तापमान या गोष्टी हे रूपांतर होताना बदलतात. म्हणून या बदलाला भौतिक बदल असं म्हटलेलं आहे. दुसरं आपण उदाहरण बघतो, अन्न शिजवतो. अन्न शिजवताना मात्र विद्यार्थी मित्र हो, त्याच्यामध्ये काही असे बदल घडून येतात जे कायमस्वरूपी असतात. एकदा तुम्ही भाजी तळलीत किंवा भाजी तयार केलीत तर परत मूळ पदार्थ आपल्याला मिळवता येत नाहीत, कारण त्यामध्ये अन्न शिजताना कायमस्वरूपी बदल झालेले असतात. त्यांना आपण रासायनिक बदल असं म्हटलं जातं. आता मला मग पुढचं उदाहरण तुम्ही सांगा. फळ परिपक्व होणं, म्हणजे कैरीचं रूपांतर पिकलेल्या आंब्यामध्ये जर झालं तर मग हा बदल कोणत्या स्वरूपाचा असेल? पिकलेल्या आंब्यापासून परत आपल्याला कैरी मिळवता येईल का? किंवा कैरीची चव आणि पिकलेल्या आंब्याची चव सारखीच असेल का? नसते ना. म्हणजेच जेव्हा फळ पिकतं किंवा आंबा पिकतो तेव्हा त्याच्यामध्ये कायमस्वरूपी बदल झालेले असतात, आणि म्हणून या बदलाचं वर्गीकरण आपण रासायनिक बदलामध्ये करतो. दुधाचं दह्यात रूपांतर होणं. तुम्ही पाहिलं असेल विद्यार्थी मित्र, दुधाचे गुणधर्म वेगळे आहे, दह्याची चव वेगळी असते, दह्याचं स्वरूप वेगळं असतं, रासायनिक संघटन वेगळं दिसून येतं. हा रासायनिक बदल आहे. दह्यापासून परत आपल्याला दूध मिळवता येत नाही, आणि म्हणून याला रासायनिक बदल असं म्हटलं जातं. पण पाण्याचं बाष्पीभवन केलं तर काय होईल? पाण्याला समजा चंचुपात्रात घेऊन त्याला तुम्ही उष्णता दिली तर पाणी उकळतं, हे पाणी माहीत आहे तुम्हाला, आणि पाण्याची वाफ होते. आणि ही वाफ जर तुम्ही थंड केलं, त्या वाफेला थंड केलं तर काय होईल? वाफेचं संगणन होतं आणि पुन्हा तुम्हाला पाणी मिळतं. म्हणजेच पाण्याच्या वाफेपासून परत आपण पाणी मिळवलं की हा भौतिक बदल झाला. मग जठरामध्ये अन्न पचणं रासायनिक बदलाचं उदाहरण आहे. दुसरं एक उदाहरण घेऊया. नॅप्था बॉल्स असतात बघा, डांबर गोळी. त्या आपण अशा उघड्या ठेवल्या तर कालांतराने त्याचा आकार कमी होतो किंवा नष्ट होतात. कुठे जातात? कशा नष्ट होतात? तर त्यांचं संप्लवन होतं. हवेत उघडे राहिले असता. संप्लवन म्हणजे काय? तर काही पदार्थ असे असतात की ते हवेत उघडे राहिले की त्यांचं द्रवात रूपांतर न होता एकदम वायुरूप अवस्थेत रूपांतर होतं. त्या क्रियेला संप्लवन म्हणतात. इथे डांबर गोळ्याचं देखील तसंच होतं. तापमानामुळे किंवा हवेत उघडं राहिली की तिचा आकार कमी होतो, कारण तिचं संप्लवन होतं. पण समजा संप्लवन झालेली ती वायुरूप अवस्थेतील डांबराची वाफ जर आपण परत संगणन केली तर परत आपल्याला डांबर गोळ्या मिळतील, परत स्थायीरूप डांबर गोळी मिळेल. म्हणजे हा भौतिक बदल झाला. शहाबदी फरशीवर तुम्ही लिंबाचा रस चुकून पडला किंवा एखादा आम्ल पडलं, लिंबाच्या रसात आम्ल असतं, सायट्रिक आम्ल, हे आपल्याला माहीत आहे, तर काय होईल? थोडे छोटे छोटे बुडबुडे येताना दिसतात. त्या मुक्त होणाऱ्या वायूचे बुडबुडे असतात ते. म्हणजेच त्या शहाबदी फरशीवर तुम्हाला डाग पडलेले दिसतील, कारण लिंबाच्या रसामुळे शहाबदी फरशीवर रासायनिक बदल घडून येतो. तो रासायनिक बदल आहे. समजा उंचीवरून एखादी काचेची वस्तू पडली तर ती फुटते, तिचे बारीक बारीक तुकडे होतात, म्हणजे तिची भौतिक स्वरूप बदलतं, भौतिक अवस्था बदलेल. परंतु त्या काचेचं रासायनिक संघटन बदलत नाही. काच हा पदार्थ तसाच राहतो, फक्त तो तुकड्यांच्या स्वरूपात. म्हणजे भौतिक अवस्था बदलली, रासायनिक अवस्था बदलत नाही, आणि म्हणून हा भौतिक बदल
गणला जातो. अशा रीतीने आपण कोणते भौतिक बदल आहेत, कोणते रासायनिक बदल आहेत हे आपण पाहिलं आणि सहज समजून घेतलं आणि हे आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आता एक यावरून आपण निष्कर्ष काढला की भौतिक बदलामध्ये तात्पुरते बदल घडून येतात. तापमान, स्वरूप म्हणजे वस्तूची अवस्था यासारख्या घटकांमध्ये, गुणधर्मामध्ये बदल घडून येतात. त्यांना भौतिक बदल असं म्हटलं जातं. आणि ज्या बदलामध्ये कायमस्वरूपी बदल असतात, नवीन काहीतरी पदार्थ निर्माण होतात, त्या पदार्थाचं संघटन बदलतं, नवीन संघटन असलेले पदार्थ मिळतात, अशा बदलांना आपण रासायनिक बदल म्हणतो. आपल्याला एक या ठिकाणी एक आपण कृती करून बघूया. काही कृती दिलेल्या आहेत, एकूण 5 कृती दिलेल्या आहेत बघा. आणि त्या 5 कृत्यांवरून आणखी रासायनिक बदल म्हणजे नक्की काय हे अधिक स्पष्ट होऊ शकतं. पहिली कृती दिलेली आहे बघा. एका बाष्पन पात्रामध्ये थोडंसं चमचाभर कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडी घ्या आणि त्याला बऱ्यापैकी उष्णता द्या. निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्या. उष्णतेमुळे कॅल्शियम कार्बोनेटचं रासायनिक बदल घडून येतो, काहीतरी वेगळा बदल घडून येतो आणि त्यातून एक रंगहीन वाफ बाहेर पडताना दिसते आणि बाष्पन पात्रामध्ये चूर्ण शिल्लक होतं. स्पष्टीकरण द्यायचं झालं तर कॅल्शियम कार्बोनेटचं अपघटन होतं आणि कार्बन डायऑक्साईड वायू, तो रंगहीन वायू जो बाहेर पडतो तो कार्बन डायऑक्साईड आहे. आपण पुढे याची आणखी सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. परंतु हा कसा बदल झाला? कायमस्वरूपी बदल, रासायनिक बदल. संघटन बदललं, त्याच्यापासून 2 वेगळे घटक तयार झाले. दुसरे एक उदाहरण बघूया आपण. कॉपर सल्फेट घ्या एका चंचुपात्रामध्ये आणि त्याचं निरीक्षण केलं कॉपर सल्फेटचं द्रावण, तर ते गडद निळ्या रंगाचं दिसतं. आता त्या कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये जस्ताची पूड टाका, बघा काय बदल घडून येतात ते. जसं आपण जस्ताची पूड टाकतो त्या निळ्या रंगाच्या कॉपर सल्फेटच्या द्रावणात, आश्चर्य दिसून येईल तुम्हाला, निळ्या रंगाचं द्रावण रंगहीन बनतं. म्हणजेच रंगात बदल झाला, संघटन बदललं, बरं की नाही द्रव्याचं. तुम्हाला रंगहीन झिंक सल्फेटचं द्रावण तयार झालेलं दिसेल. त्याच्यानंतर आणखी एक दुसरी कृती आपण बघणार आहोत. बेरियम सल्फेट घ्या आणि त्याच्यामध्ये पोटॅशियम क्रोमेटचं द्रावण टाका. एक वेगळ्याच रंगाचा अवक्षेप तयार झालेला तुम्हाला दिसून येतो आणि तो अवक्षेप म्हणजे बेरियम क्रोमेटचा. पिवळ्या रंगाचा अवक्षेप मिळतो आपल्याला बेरियम क्रोमेटचा आणि पोटॅशियम सल्फेटचं वेगळं द्रावण तयार होतं. म्हणजे बघा संघटन कसं बदलतं, नवीन पदार्थ कसे तयार होतात. आणि पुन्हा आपल्याला जमतं त्या बेरियम क्रोमेट आणि पोटॅशियम सल्फेट यांच्यापासून हे परत मूळ पदार्थ मिळवायचे झाले तर नाही मिळणार. कायमस्वरूपी बदल झालेला असतो हा आणि म्हणून हा रासायनिक बदल आहे. आणखी एक उदाहरण बघूया. कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये सोडियम कार्बोनेटचं द्रावण टाका. तुम्हाला असं दिसेल कॅल्शियम कार्बोनेटचा पांढरा अवक्षेप तयार होतो आणि सोडियम क्लोराईड तयार होतं. आता इथे जर 1 ते 4, 2 ते 4 या कृतींमध्ये तापमानाची जर नोंद घेतली तर आपल्याला असं दिसून येतं की दुसऱ्या कृती म्हणजे कॉपर सल्फेटच्या द्रावणात जेव्हा आपण जस्ताची पूड टाकतो त्यावेळी त्या चंचुपात्राला तुम्ही स्पर्श केलात किंवा तापमापीने त्या द्रावणाचं तापमान मोजलं तर तापमान वाढलेलं दिसते, कारण त्याच्यात उष्णता बाहेर पडते. आणि बेरियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमेट यांच्या द्रावणाचं अभिक्रिया होताना तापमान मोजलं तर तापमानात बदल झालेला दिसत नाही. जे तापमानात मुक्त पण होत नाही, म्हणजे उष्णता बाहेर पडली जात नाही किंवा उष्णता ग्रहण केली देखील जात नाही. चौथी कृती जर बघितली तुम्ही कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम कार्बोनेट, तर त्यावेळी मात्र परीक्षा नळी ही अभिक्रिया होताना थंड झालेली दिसते, कारण इथे तापमान उष्णता ग्रहण केली जाते.
म्हणजे अशा रीतीने रासायनिक अभिक्रिया घडून येताना काही वेळा उष्णता बाहेर टाकली जाते, काही वेळा उष्णता शोषली जाते, ग्रहण केली जाते. आता इथे 5वी जी कृती दिली आहे तुम्हाला, एका बाष्पन पात्रामध्ये थॅलिक अनहायड्राईड घ्यायचं आहे. नरसाळ्याच्या नळीचं तोंड कापसाने बंद करून ते बाष्पन पात्रावर उपडं ठेवायचं आहे आणि निळसर ज्योतीने बर्नरच्या साहाय्याने त्याला उष्णता द्यायची आहे. उष्णता दिल्यानंतर किंवा देताना काय बदल होतात? पांढऱ्या रंगाच्या वाफा बाहेर पडताना दिसतात. नरसाळ्याच्या वरच्या टोकाजवळ परत तिथे स्थायीरूप पांढरंगाचा पदार्थ तयार झालेला, जमा झालेला दिसतो. विद्यार्थी मित्र, इथे काय होतं बघा, इथे जेव्हा आपण थॅलिक अनहायड्राईडला उष्णता देतो त्याचं संप्लवन होतं आणि पांढऱ्या वाफा बाहेर पडतात. ह्या वाफा नरसाळ्याच्या वरच्या जिथे आपण ज्या तोंडाजवळ कापूस लावलेला आहे त्या ठिकाणी जमा झाल्या. तिथे वातावरण थोडं थंड असतं. थंड झाल्यानंतर त्यांचं संगणन होतं आणि पुन्हा आपल्याला स्थायीरूप थॅलिक अनहायड्राईड त्या ठिकाणी त्याचे कण जमा झालेले दिसून येतात. म्हणजे हा बदल कोणता असेल? साहजिकच व्हेरी गुड, भौतिक बदल. कारण थॅलिक अनहायड्राईड पुन्हा आपल्याला मिळालं साध्या सोप्या पद्धतीने आणि म्हणून तो भौतिक बदल. अशा रीतीने या बदलामध्ये हे जे काही बदल बघितले यांच्यामध्ये वेगवेगळे ऑब्झर्वेशन, निरीक्षण आपल्याला इथून दिसून येतात. पहिली कृती केली होती आपण, ती म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली होती आणि त्यावेळी रंगात बदल झाला नाही, परंतु वायू बाहेर पडला होता, रंगहीन वायू, आणि तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू. तापमान या ठिकाणी आपण दिलेलं आहे, त्यामुळे तापमानातील बदल इथे आपल्याला मोजायचा नाही आहे किंवा नोंद करायचा नाही आहे. मग हा बदल कशा स्वरूपाचा आहे पाहिलेला आपण, रासायनिक बदल. दुसरं आपण कृती बघितली होती, कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये आपण काय केलं होतं? जस्ताची पूड टाकली होती. कॉपर सल्फेटचं निळ्या रंगाचं द्रावण रंगहीन झालं कारण झिंक सल्फेटचं द्रावण तयार झालं. इथे वायू बाहेर पडला का? तर कोणताच वायू बाहेर पडला नाही. तापमान मात्र वाढलं. हा देखील रासायनिक बदल आहे. नंतर आपण बघितलं होतं बेरियम सल्फेटच्या द्रावणामध्ये पोटॅशियम क्रोमेट टाकलं होतं. त्यावेळी पिवळ्या रंगाचा बेरियम क्रोमेटचा अवक्षेप मिळतो आपल्याला, म्हणजे रंगातील बदल आपल्याला पिवळ्या रंगाचा अवक्षेप मिळणं अशा स्वरूपात होतो. इथे वायू बाहेर पडतो का कोणता? तर निश्चित नाही. तापमानात बदल झाला का? तर नाही. हा देखील रासायनिक बदल आहे. तिकडे नंतर आपण चौथ्या कृतीमध्ये बघितलं होतं की कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये आपण सोडियम कार्बोनेटचं द्रावण टाकलं होतं. आपल्याला पांढऱ्या रंगाचा अवक्षेप कॅल्शियम कार्बोनेटचा मिळाला. इथे देखील वायू तयार होत नाही आहे, परंतु तापमान मात्र कमी झाल्याचं दिसून येतं. हा देखील रासायनिक बदल. आणि शेवटी आपण बघितलं होतं की थॅलिक अनहायड्राईडला उष्णता दिली तर रंगात बदल झाला नाही, परंतु पांढऱ्या रंगाच्या वाफा बाहेर पडताना दिसल्या. इथे आपण त्याला उष्णता देतोय, त्यामुळे तापमानाची नोंद घ्यायची नाही आहे. हा मात्र भौतिक बदल आहे, कारण थॅलिक अनहायड्राईड त्या वाफांचं संगणन केलं की आपल्याला परत मिळतो, म्हणजे मूळ पदार्थ आपल्याला परत मिळतो. त्याचं रासायनिक संघटन बदललं नाही, फक्त त्याची भौतिक अवस्था बदलली आणि म्हणून हा भौतिक बदल आहे. आता आणखी एक कृती बघूया विद्यार्थी मित्रो. रासायनिक अभिक्रिया म्हणजे नक्की काय? तर काही पदार्थांमध्ये रासायनिक बदल होऊन जे नवीन पदार्थ तयार होण्याची प्रक्रिया, तयार होण्याची क्रिया म्हणजेच रासायनिक बदल, रासायनिक अभिक्रिया. आता या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला बघितलं. आपण ॲक्टिव्हिटीमध्ये दुसरी ॲक्टिव्हिटी बघितली होती की कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये जस्ताची पूड टाकली. या ठिकाणी कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये आपण जस्ताची पूड टाकली तर आपल्याला झिंक सल्फेटचं जलीय द्रावण तयार होतं आणि तांबे मिळतं. आता ही अभिक्रिया शाब्दिक स्वरूपात आहे, पण शाब्दिक स्वरूपात अभिक्रिया लिहिणं थोडं जिक्रीचं असतं, त्रासदायक असतं. रासायनिक सूत्र, रेणुसूत्र आणि संज्ञा यांचा वापर करून हे समीकरण आपल्याला या स्वरूपात दर्शवता येतं. विद्यार्थी मित्रांनो, अशा स्वरूपात
दर्शवलेल्या समीकरणाला रासायनिक समीकरण म्हणतात. म्हणजेच इथे आपण त्या रासायनिक पदार्थांची रेणुसूत्र लिहिलेली आहेत. कॉपर सल्फेट CuSO4, जस्ताची पूड म्हणजे जस्त Zn, आणि मध्ये हा या अभिक्रियांकारांपासून उत्पादितांकडे निर्देशित करणारा हा बाण दाखवलेला आहे. तयार होणारे जे नवीन पदार्थ आहेत ते कोणते आहेत? झिंक सल्फेट ZnSO4 आणि कॉपर विस्थापित होताना दिसत आहे. या ठिकाणी हे जे पदार्थ दिसत आहेत ज्यांच्यामध्ये रासायनिक बदल घडून येतो त्या पदार्थांना म्हणतात अभिक्रियाकारके. मित्रांनो, या ठिकाणी कॉपर सल्फेट आणि जस्त ही अभिक्रियाकारके आहेत. तर उजव्या बाजूला जे पदार्थ नवीन पदार्थ तयार होतात त्या रासायनिक बदलामध्ये त्यांना म्हणतात उत्पादिते. झिंक सल्फेट आणि कॉपर ही उत्पादिते आहेत. अशा स्वरूपात ही जी मांडणी केलेली असते त्याला रासायनिक अभिक्रियेचं रासायनिक समीकरण म्हणतात. रासायनिक अभिक्रिया घडून येताना विद्यार्थी मित्र, अभिक्रियाकारकांमध्ये असलेले जे बंध असतात ते तुटतात आणि उत्पादिते तयार होताना नवीन बंध निर्माण होतात. म्हणजे नवीन बंध निर्माण होऊन नवीन उत्पादिते तयार होतात. अशा रीतीने रासायनिक अभिक्रिया होताना बंध तुटतात आणि नवीन बंध निर्माण होण्याची अभिक्रिया घडून येते. रासायनिक समीकरण, रासायनिक अभिक्रिया. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय आपण पाहिलं की अभिक्रियाकारकांपासून उत्पादिते तयार होण्याच्या क्रियेला रासायनिक अभिक्रिया असं म्हटलं जातं. आता ही रासायनिक अभिक्रिया समीकरण लिहिताना त्यांच्या काही लेखन पायऱ्या आहेत, काही संकेत आहेत. मग हे संकेत कोणते ते आपण थोडक्यात समजून घेऊया आणि ते अगदी महत्त्वाचे आहेत. कारण तुम्हाला हा कदाचित 5 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की रासायनिक समीकरणांचं लेखन करताना वापरण्यात येणारे संकेत स्पष्ट करा किंवा कोणत्या पायऱ्या वापरल्या जातात त्या लिहा, उदाहरणासह लिहा. म्हणजे तिथे प्रत्येक पायरीला आपल्याला उदाहरण द्यायचं आहे. पहिलं म्हणजेच काय तर रासायनिक अभिक्रियेचं समीकरण लिहिताना त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये जे भाग घेतात म्हणजे अभिक्रियाकारके असतात ज्यांच्यामध्ये रासायनिक बदल घडून येतो त्यांना अभिक्रियाकारके म्हणतात. ही अभिक्रियाकारक डाव्या बाजूला लिहितात, नेहमीच डाव्या बाजूला लिहिली जातात. तर तयार होणारे नवीन पदार्थ उत्पादित जे आहेत ती उजव्या बाजूला लिहितात. अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांकडे निर्देश करणारा हा बाण असा दाखवला जातो. हा बाण अभिक्रियाकारकांपासून उत्पादिते तयार होत आहेत याचं निर्देशन करतो. दुसरा मुद्दा असा आहे की समजा रासायनिक अभिक्रियेमध्ये एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये 2 किंवा अधिक अभिक्रियाकारके असतील किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्या दरम्यान हे अधिकचं चिन्ह वापरलं जातं. उदाहरणार्थ इथे बघा, कॉपर सल्फेट आणि जस्त ही 2 अभिक्रियाकारके आहेत त्यामुळे त्यांच्या दरम्यान अधिक चिन्ह या ठिकाणी वापरलेलं आहे. तर उत्पादिते देखील 2 आहेत आणि म्हणून त्या 2 उत्पादितांच्या दरम्यान अधिकचं चिन्ह वापरलेलं आहे. तिसरा मुद्दा आहे, तिसरी पायरी आहे, रासायनिक समीकरण अधिक महत्त्वपूर्ण बनवण्यासाठी त्या अभिक्रियेत अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था दर्शवणं महत्त्वाचं असतं. तसंच त्या अभिक्रियेमध्ये जर अवक्षेप निर्माण होत असेल, जर वायू निर्माण होत असेल तर विशिष्ट बाणाच्या सहाय्याने तो तशा प्रकारे दर्शवला जातो. आता या ठिकाणी कॉपर सल्फेट याची भौतिक अवस्था, कॉपर सल्फेट नेहमी जलीय द्रावणांच्या स्वरूपात असतो आणि त्यामुळे ॲक्वस जलीय स्वरूप दर्शवण्यासाठी ॲक्वस हा शब्द वापरला जातो किंवा अशा चिन्हाने ते दर्शवलं जातं. जर द्रवरूप अभिक्रियाकारक किंवा उत्पादित असेल तर L लिक्विड साठी L हे अक्षर वापरलं जातं. जर स्थायीरूप असेल
तर बघा सॉलिड्स एस हे अक्षर वापरलं जातं. तर या ठिकाणी जस्त आपण स्थायीरूप अवस्थेत घेणार आहोत आणि त्यामुळे जस्ताची भौतिक अवस्था दर्शवताना एस वापरला जातो. तयार होणारं झिंक सल्फेट जे आहे ते ॲक्वस स्वरूपात आपल्याला मिळतं, म्हणजे जलीय द्रावणाच्या स्वरूपात आपल्याला मिळतं. म्हणून इथे त्याचं जलीय द्रावणाचं स्वरूप दर्शवण्यासाठी हे चिन्ह संकेत वापरलेला आहे किंवा हा चिन्ह वापरलेला आहे. पुन्हा कॉपर स्थायीरूपात मिळतं म्हणून एस वापरलेला आहे. त्याचप्रमाणे काही रासायनिक समीकरणांमध्ये उष्णता ग्रहण केली जाते तर काही रासायनिक समीकरणामध्ये उष्णता बाहेर टाकली जाते. हे दर्शवण्यासाठी त्या उष्णतेचं निर्देशन करण्यासाठी जेव्हा उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेटला आपण तापवलं म्हणजे आपण उष्णता देतोय, कॅल्शियम ऑक्साईड चुनकळी तयार होते, कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो आणि त्यामुळे आपण उष्णता देतोय आणि म्हणून या जो ॲरो आपण काढतो, जो बाण काढतो अभिक्रियाकारकांकडून उत्पादितांकडे, त्या बाणाच्या वरच्या बाजूला उष्णता अशा त्रिकोणाच्या छोट्याशा चिन्हाने दर्शवलं जातं. किंवा तुम्ही इथे फक्त उष्णता हीट असं लिहिलं तरी देखील चालू शकतं. वायू मुक्त होतोय, तो मुक्त होणारा वायू हा नेहमी ऊर्ध्वगामी दिशेने दर्शवतात आणि जर अवक्षेप तयार होत असेल तर तो अवक्षेप हा नेहमी अधोगामी बाणाने दर्शवला जातो. अभिक्रियेत उष्णता बाहेर पडत असेल तर उत्पादितांच्या बाजूला अधिक उष्णता असं लिहिलं जातं. काही वेळा काही अभिक्रिया ह्या विशिष्ट अटींमध्ये घडून येतात. विशिष्ट अटी म्हणजेच योग्य तो दाब, योग्य ते तापमान किंवा काही वेळा आपल्याला उत्प्रेरक वापरावा लागतो. उत्प्रेरक म्हणजे अभिक्रिया जलद घडून येण्यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ. मग ह्या ज्या काही अटी असतात, ह्या अटी या जो ॲरो असतो, बाण असतो अभिक्रियाकारकांकडून उत्पादितांकडे निर्देशित करणारा, त्या बाणाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला त्या अटींचं निर्देशन केलं जातं. उदाहरणार्थ इथे वनस्पती तेल लिक्विड, त्याची भौतिक अवस्था, त्याचं हायड्रोजनीकरण करताना म्हणजे हायड्रोजन बरोबर संयोग पावताना आपण 60 अंश सेल्सिअस तापमानाला त्याला तापवतो आणि ते 60 अंश सेल्सिअस तापमान त्या बाणाच्या या ठिकाणी दाखवता आलेलं नाही आहे मला, पण तिथे वरच्या दिशेने 60 अंश सेल्सिअस बाणाने ते दाखवलं जातं. आणि वापरण्यात येणारा उत्प्रेरक म्हणजे निकेल आपण वापरतो, निकेलची भुकटी वापरतो, तो बाणाच्या खालच्या दिशेला उत्प्रेरक म्हणून लिहिणं गरजेचं असतं. अशा रीतीने रासायनिक अभिक्रिया अधिक माहितीपूर्ण परिपूर्ण करता येतं. आता हे जे काही मुद्दे आहेत, ह्या प्रत्येक मुद्द्याचं महत्त्व आहे रासायनिक समीकरण लिहिताना आणि या सगळ्या मुद्द्यांचा अंतर्भाव करून लिहिलेलं रासायनिक समीकरण हे परिपूर्ण समीकरण म्हणून ओळखलं जातं. आपल्याला परीक्षेमध्ये खालील अभिक्रियांचे संतुलित समीकरण लिहा म्हणून प्रश्न विचारला जातो. कदाचित 2 गुणांसाठी किंवा 3 गुणांसाठी विचारला जाण्याची शक्यता असते. मुख्यतः 2 गुणांसाठी विचारला जातो. त्यावेळी आपल्याला त्यांच्या भौतिक अवस्था लिहायच्या आहेत. वायू तयार होत असेल तर ऊर्ध्वगामी बाण, अवक्षेप तयार होत असेल तर अधोगामी बाण, काही उत्प्रेरक किंवा काही अटी असतील तर त्या अभिक्रियाकारकांकडून उत्पादितांकडे निर्देशित करणारा जो आपण बाण काढतो मध्ये, त्याच्यावर त्या संबंधित अटी निर्देशित केल्या पाहिजेत. त्यांच्या भौतिक अवस्था लिहून झाल्यानंतर प्रत्येक अभिक्रियाकारकाचं नाव त्याच्या रेणुसूत्राखाली लिहिणं गरजेचं असतं. अशा स्वरूपात लिहिलेलं संपूर्ण परिपूर्ण रासायनिक समीकरण आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देतं. विद्यार्थी मित्रो, आणखी एक महत्त्वाच्या टॉपिककडे आता आपण वळणार आहोत. ते म्हणजे रासायनिक समीकरणचं संतुलित रासायनिक समीकरण आणि असंतुलित रासायनिक समीकरण म्हणजे नक्की काय. त्यासाठी आपल्याला ही एक कृती करूया आणि त्याच्यामधून संतुलित समीकरण म्हणजे काय प्रथम समजून घेऊया आणि नंतर असंतुलित समीकरण कशाला म्हणतात आणि मग ते असंतुलित समीकरण संतुलित करण्यासाठी आपण काय करतो, काय करावं लागतं, कसं ते संतुलित केलं जातं, त्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करू. या कृतीमध्ये तुम्हाला एक शंकुपात्र दिलेलं आहे.
हे शंकुपात्र, त्या शंकुपात्रामध्ये सोडियम क्लोराईडचं द्रावण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक परीक्षा नळी घेऊन त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेटचं द्रावण घेतलेलं आहे आणि ती परीक्षा नळी त्या शंकुपात्रामध्ये अशा रीतीने उभी केलेली आहे की दोन्ही द्रावणं एकमेकात मिसळणार नाही. नंतर शंकुपात्राला आपण इथे बूच लावून बंद केलेलं आहे. आता या दोन्ही संपूर्ण उपकरणाचं जर आपण वस्तुमान पाहिलं तर ते 300.23 ग्रॅम 300.23 ग्रॅम इतकं आपल्याला आढळून येईल. म्हणजे अभिक्रिया या दोन द्रावणांची एकमेकांवर रासायनिक अभिक्रिया होण्यापूर्वीचं वस्तुमान आपल्याला मोजायचं आहे. आता काय करायचं की हे शंकुपात्र इथे दाखवल्याप्रमाणे थोडंसं तिरपं करायचं, जेणेकरून ह्या परीक्षा नळीतील सिल्वर नायट्रेट या सोडियम शंकुपात्रातील सोडियम क्लोराईडमध्ये मिसळेल किंवा ते दोन्ही द्रावणं एकत्र येतील. जेव्हा ही दोन्ही द्रावणं एकमेकांच्या संपर्कात येतात आपल्याला असं दिसून येतं की एक पांढऱ्या रंगाचा अवक्षेप तयार होतो. त्या द्रावणाला पांढरा रंग प्राप्त होतो आणि थोडा वेळ स्थिर ठेवल्यानंतर तळाशी तो अवक्षेप जमा झाल्याचं दिसून येतं. आता तयार होणारा जो अवक्षेप आहे तो कसला असतो, तर सिल्वर नायट्रेटचे सोडियम क्लोराईड बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन सिल्वर क्लोराईडचा पांढरा इथे अवक्षेप तयार होतो आणि सोडियम नायट्रेटचं जलीय द्रावण तयार झालेलं दिसतं. आता म्हणजे इथे काय घडून आलं, सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडून आली आणि सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप म्हणजे सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट हे दोन नवीन उत्पादिते तयार झाली. मित्रांनो, आता या उत्पादितांचं पुन्हा तुम्ही वजन करा, वस्तुमान बघा, तेवढंच वस्तुमान आहे, वस्तुमानात काही बदल झालेला नाही. म्हणजे यावरून आपल्याला एक निष्कर्ष मिळतो की रासायनिक अभिक्रिया घडून येताना अभिक्रियाकारकांच्या वस्तुमानामध्ये वाढ होत नाही किंवा घट देखील होत नाही. याला म्हणतात द्रव्य अक्षयतेचा नियम. इयत्ता 9वी मध्ये आपण हा अभ्यासलेला आहे. आता इथे आपण बघूया सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईडमध्ये रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर तयार होणारा सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप आणि सोडियम नायट्रेट यांचे हे समीकरण संतुलित आहे की असंतुलित आहे, त्यासाठी आपण त्याची तुलना करू. ती तुलना करण्यासाठी मी अशा स्वरूपात हा तक्त्याची मांडणी केलेली आहे की या रासायनिक अभिक्रियेमध्ये कोणकोणती मूलद्रव्य भाग घेत आहेत. तर सिल्वर आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, क्लोरीन आहे, सोडियम आहे. अशी एकूण 5 मूलद्रव्य या अभिक्रियाकारकांमध्ये म्हणजे या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत आहेत. मग या रासायनिक अभिक्रियेमध्ये या 5 मूलद्रव्यांचं अभिक्रियाकारकांच्या डाव्या बाजूला असलेल्या एकूण अणूंची संख्या मोजायची असते आणि उजव्या बाजूला म्हणजे उत्पादितांच्या बाजूला असलेली एकूण अणूंची संख्या आपल्याला मोजायची असते. आणि ह्या अणूंची संख्या म्हणजे उत्पादितांच्या बाजूला आणि अभिक्रियाकारकांच्या बाजूला समजा सिल्वर, चांदी, सिल्वरचे अणू जर सारखे असतील, नायट्रोजनचे अणू जर सारखे असतील, ऑक्सिजनचे अणू जर सारखे असतील, सोडियमचे अणू जर सारखे असतील किंवा क्लोरीनचे अणू जर सारखे असतील, सगळ्या मूलद्रव्यांचे अणू अभिक्रियाकारकांच्या बाजूला त्यांची असलेली संख्या आणि उत्पादितांच्या बाजूला असलेली संख्या जर सारखी असेल तर अशा समीकरणाला मित्रांनो संतुलित समीकरण असं म्हटलं जातं. मग ही तुलना करण्यासाठी आपण मोजूया अणूंची संख्या किती आहे ते. आता इकडे हे अभिक्रियाकारक आहेत आणि ही उत्पादिते. सिल्वर अणूंची संख्या तुम्हाला 1 दिसेल. उत्पादितांच्या बाजूला देखील पाहिलं तर सिल्वर अणूंची संख्या 1च आहे. नायट्रोजन अणूंची संख्या अभिक्रियाकारकांच्या बाजूला 1 आहे, उत्पादितांच्या बाजूला देखील 1 आहे. ऑक्सिजन अणूंची संख्या अभिक्रियाकारकांच्या बाजूला 3 आहे, उत्पादितांच्या बाजूला देखील ही या ठिकाणी 3 दिसते बघा.
सोडियम अणूंची संख्या अभिक्रियाकारकांच्या बाजूला 1 आहे, उत्पादितांच्या बाजूला देखील 1 आहे, आणि क्लोरीन अणूंची संख्या अभिक्रियाकारकांच्या बाजूला 1च आहे आणि उत्पादितांच्या देखील बाजूला 1च आहे. मित्रांनो, या ठिकाणी अभिक्रियाकारकांमध्ये असलेल्या अणूंची मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या आणि उत्पादितांच्या बाजूला असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या सारखी असल्या कारणाने या समीकरणाला संतुलित समीकरण असं म्हटलं जातं. आता आपण दुसरे एक उदाहरण बघूया असंतुलित समीकरणाचं. समीकरण लिहिताना काही ज्या पायऱ्या आपण पाहिलेल्या पाहणार आहोत, पण समीकरण लिहिताना कोणते संकेत पाळायचे हे अगोदर आपण पाहिलेलं आहे. तर प्रथम आपण काय करतो, समीकरण शाब्दिक स्वरूपात असेल तर ते रेणुसूत्रांचा वापर करून लिहितो. ही पहिली पायरी आहे. या ठिकाणी समीकरण आपल्याला एक शाब्दिक समीकरण दिलेलं आहे. थोडंसं इथे स्पेलिंग मिस्टेक आहे, ती जरा गृहीत धरा. सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक आम्ल यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन सोडियम सल्फेट पाणी ही उत्पादिते तयार होतात. इथे अभिक्रियाकारके आहेत सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक आम्ल. उत्पादिते आहेत सोडियम सल्फेट आणि पाणी. या ठिकाणी पहिली पायरी आहे समीकरण लिहिताना किंवा संतुलित समीकरण लिहिताना, समीकरणाचं संतुलन करताना, की दिलेलं शाब्दिक समीकरण रासायनिक सूत्रांच्या साहाय्याने रेणुसूत्रांचा वापर करून, संज्ञांचा वापर करून लिहिणं. सोडियम हायड्रॉक्साईडचं रासायनिक सूत्र आहे NaOH, त्याची भौतिक अवस्था ॲक्वस जलीय द्रावण आहे. सल्फ्युरिक आम्लाचं रासायनिक सूत्र आहे H2SO4, जलीय द्रावण आहे. आता यांच्यापासून तयार होणारी उत्पादित कोणती दिलेत, तर सोडियम सल्फेट, Na2SO4, पाणी, H2O. अशा रीतीने रासायनिक स्वरूपात हे समीकरण, शाब्दिक समीकरण आपण लिहिणं ही पहिली पायरी आहे. आता आपण दुसऱ्या पायरीकडे वळूया. दुसऱ्या पायरीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या त्या अभिक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व मूलद्रव्यांच्या अणूंची तुलना करणे. आता या समीकरणामध्ये आपल्याला सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर ही मूलद्रव्य दिसून येतात. मग या मूलद्रव्यांचं अभिक्रियाकारकांच्या बाजूला कोणते किती अणू आहेत, अणुसंख्या आहे, आणि उत्पादितांच्या बाजूला असलेले अणुसंख्यांची तुलना केली तर आपल्याला अशा स्वरूपात मिळतं बघा. सोडियमचा अभिक्रियाकारकांच्या बाजूला एकच अणू आहे, परंतु उत्पादितांच्या बाजूला 2 अणू आहेत. ऑक्सिजनच्या अभिक्रियाकारकांच्या बाजूला 5 अणू आहेत, उत्पादितांच्या बाजूला देखील 5 अणू आहेत. हायड्रोजनचे अभिक्रियाकारकांच्या बाजूला 3 अणू आहेत, उत्पादितांच्या बाजूला 2 अणू दिसत आहेत. सल्फरचा मात्र दोन्ही बाजूला, डावी आणि उजवी म्हणजे अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या दोन्ही बाजूला सारखे अणू दिसतात. म्हणजे मित्रांनो, इथे सांगा मला, सोडियम आणि हायड्रोजन या 2 मूलद्रव्यांचे अणू अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या बाजूला समान नाही आहेत आणि समान नसल्या कारणाने, असमान असल्या कारणाने हे समीकरण संतुलित झालेलं नाही आहे किंवा संतुलित नाही आहे. आता हे समीकरण आपल्याला संतुलित करायचं आहे. संतुलित करण्याची जी क्रिया आहे ही काही टप्प्यामध्ये घडून येते आणि ती तिसऱ्या पायरीमध्ये आपण अभ्यासणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रो, प्रत्यक्षात हे समीकरण कसं संतुलित करायचं ते बघूया. आपलं समीकरण आहे NaOH प्लस H2SO4, Na2SO4 प्लस H2O. मग ह्या समीकरणाचं निरीक्षण केल्यानंतर आपण काय करायचं आहे, तर त्या समीकरणामध्ये अभिक्रियाकारकांच्या बाजूला जास्तीत जास्त अणू कोणत्या संयुगामध्ये आहेत ते संयुग निवडायचं आहे. जर संयुगातील अणूंची संख्या समान असेल तर कोणत्या मूलद्रव्याचं अणूंची संख्या असमान आहे ते निवडायचं आहे. इथे जर आपण बघितलं तर NaOH, H2SO4 यामधील असलेल्या साधारणतः अणूंची संख्या डावीकडे उजवीकडे सारखी आहे.
म्हणजे दोन संयुगातील अणुसंख्या समान आहे. आता मग काय करायचं, तर त्याच्यामध्ये असमान असलेल्या अणूंची संख्या कोणती आहे, तर NaOH अभिक्रियाकारकांच्या बाजूला NaOH फक्त एकच आहे सोडियम अणूंची संख्या, पण उत्पादितांच्या बाजूला Na2SO4 मध्ये सोडियम अणूंची संख्या 2 आहे, म्हणजे असमान आहे. आणि म्हणून प्रथम आपल्याला सोडियम या मूलद्रव्यांचे अणू दोन्हीकडे म्हणजे अभिक्रियाकारकांच्या बाजूला आणि उत्पादितांच्या बाजूला दोन्ही बाजूला समान करून घ्यावे लागतील. मग त्यासाठी आपण या तक्त्याच्या स्वरूपात मांडणी करू शकतो. प्रथम आपण सोडियम मूलद्रव्याचा अणू निवडलेला आहे संतुलित करण्यासाठी. मग सोडियम अणूंची सुरुवातीची स्थिती काय आहे, अभिक्रियाकारकांच्या बाजूला एकच अणू आहे, उत्पादितांच्या बाजूला मात्र 2 अणू आहेत. मग संतुलन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, तर NaOH मधील सोडियम अणूंची संख्या 2 करावी लागणार. मग ती कशी करता येईल, तर आपण ह्या NaOHचं Na2OH या स्वरूपात असं रूपांतर करून चालणार नाही. कारण तुम्ही Na2OH असं केलं तर NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडचं रेणुसूत्रच बदलेल. रेणुसूत्र बदलता कामा नये किंवा रेणुसूत्र बदलणं चुकीचं ठरेल. मग काय करायचं, तर या सोडियम अणूंची संख्या 2 करण्यासाठी NaOH या रेणुसूत्राला त्याला सहगुणक 2 ने गुणावं लागेल. आणि म्हणून NaOH समीकरण लिहिताना NaOHच्या पुढे आपण सहगुणक 2 लिहायचं आहे. आणि मग तो सहगुणक 2 लिहून आपलं समीकरण असं होईल, 2NaOH खाली एकदम तळाशी बघा, 2NaOH अधिक H2SO4 बरोबर Na2SO4 अधिक H2O. म्हणजे आता दोन्ही बाजूला सोडियम अणूंची संख्या मित्रांनो समान झाली, पण सोडियम अणूच्या या NaOHला 2 सहगुणक लावताना सोडियम अणूंची संख्या 2 झाली, परंतु या ऑक्सिजन अणूंची संख्या बदलली, हायड्रोजन अणूंची संख्या देखील बदलली, त्यांचे देखील 2-2 अणू झाले आहेत हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे पुन्हा आपल्याला या तयार झालेल्या नवीन समीकरणाची तुलना करावी लागणार. म्हणजे त्या समीकरणातील आता अणूंची संख्या कशी आहे ती बघावी लागणार. बघा, आता सोडियम अणू आपण संतुलित केला, परंतु त्यामुळे ऑक्सिजनचा अणू असंतुलित झाला. आता ऑक्सिजन अभिक्रियाकारकांच्या बाजूला 6 अणू झाले, उत्पादितांच्या बाजूला 5 अणूच आहेत राहिलेत. हायड्रोजन अणूंची संख्या पुन्हा बदलली, इकडे 4 झाली, इकडे 2 झाली. सल्फर अणूंची संख्या तेवढीच आहे. म्हणजेच या अणूंच्या संख्येमध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या अणूंच्या संख्येमध्ये बदल झाला. मग आता कोणत्या अणूचं संतुलन करणं सोपं जाईल, सोडियम अणू संतुलित केल्यानंतर दुसरा ऑक्सिजन की हायड्रोजन या अणूंपैकी तुम्ही जर निरीक्षण केलं तर आपल्याला हायड्रोजन अणू संतुलित करणं सोपं जाईल. कारण अभिक्रियाकारकांच्या बाजूला 4 आहेत आणि उत्पादितांच्या बाजूला 2 आहेत. म्हणजे उत्पादितांच्या बाजूला आपण सहगुणक 2 ने गुणलं तर ते सहज संतुलित करणं आपल्याला सोपं जातं. आणि म्हणून सर्वप्रथम आपल्याला हायड्रोजन अणूचं संतुलन करणं गरजेचं ठरेल किंवा ते आपण करायचं असतं. चला तर पुढे बघूया आपण. आता हायड्रोजन अणूचं संतुलन करताना पुन्हा असा तक्ता तयार करून घ्या. हायड्रोजन अणूंची संख्या सुरुवातीला किती आहे, अभिक्रियाकारकांच्या बाजूला इथे आपण 2 ने गुणलेलं आहे, सहगुणक 2 ऑलरेडी केलेला आहे इथे. मग हे 2 हायड्रोजन अधिक हे 2 हायड्रोजन एकूण 4 हायड्रोजन झाले. तर उत्पादितांच्या बाजूला फक्त 2च आहेत. संतुलन करण्यासाठी आपल्याला उत्पादितांमध्ये हायड्रोजन अणूंची संख्या 2 ने वाढवावी लागणार. आणि म्हणून H2Oला इथे आपण 2 सहगुणक देणं गरजेचं आहे. म्हणजे 2 दुणे 4 म्हणजे हायड्रोजनचे अणू दोन्ही बाजूला समान होतील. अशा रीतीने उत्पादितांमध्ये H2Oला 2 हा सहगुणक लावावा लागतो आणि मग आपलं समीकरण होऊन जाईल 2NaOH H2SO4 Na2SO4 प्लस H2O. आता हे समीकरण संतुलित झालं की नाही
हे तपासण्यासाठी पुन्हा आपण त्याचा तक्ता तयार करू शकतो आणि त्या तक्त्यामध्ये आपण पाहू शकतो, आपण इथे तक्ता तयार केलेला नाही आहे, परंतु समीकरणामध्ये अणूंची संख्या मोजू शकतो. बघा, सोडियम अणू 2 आहेत, या बाजूला देखील सोडियम अणू 2 आहेत, या बाजूला ऑक्सिजन हे 2 आणि 4 म्हणजे एकूण 6 झाले. उत्पादितांच्या बाजूला 4 आणि हे 2 म्हणजे 6 झाले. ऑक्सिजन संतुलित झाला. हायड्रोजन बघूया, हे 2 अणू अधिक हे 2 अणू 4 झाले अभिक्रियाकारकांच्या बाजूला. उत्पादितांच्या बाजूला 2 दुणे 4 झाले. राहिला सल्फर, अभिक्रियाकारकांच्या बाजूला सल्फरचा हा एकच अणू दिसतोय, S एकच दिसतोय. उत्पादितांच्या बाजूला देखील सल्फरचा एकच अणू आहे. म्हणजेच अभिक्रियाकारकांच्या बाजूला असलेल्या अणूंची संख्या ही उत्पादितांच्या बाजूला असलेल्या अणूंच्या संख्येइतकीच आहे. म्हणजे आपलं समीकरण आपण संतुलित केलेलं आहे. त्यामुळे हे संतुलित समीकरण अंतिम पायरीमध्ये परिपूर्ण स्वरूपात लिहायचं आहे. परिपूर्ण स्वरूपात लिहिताना त्यांचे सहगुणक, त्यांच्या भौतिक अवस्था, काही अटी असतील तर अटी, त्यांचं निर्देशन करणं गरजेचं आहे. वायू निर्माण होत असेल तर तशा स्वरूपात आपण निर्देशन करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपलं अंतिम समीकरण अशा स्वरूपात होईल, 2NaOH ॲक्वस अधिक H2SO4 ॲक्वस बरोबर Na2SO4 ॲक्वस अधिक 2H2O लिक्विड. पाणी द्रवरूप अवस्था पाण्याची दर्शवलेली आहे. अशा रीतीने आपण समीकरण संतुलित करू शकतो. मित्रांनो, मला नक्कीच खात्री आहे की तुम्हाला इथपर्यंत हे समीकरणं लेखन कसं करतात, समीकरणाचं लेखन करताना कोणत्या पायऱ्या विचारात घेतात आणि समीकरणं संतुलित करताना कोणत्या गोष्टी विचारात घेतात, संतुलन कसं केलं जातं हे समजलं असेल. मला निश्चित खात्री आहे की तुम्हाला आजचं हे क्लास आवडला असेल. सखोल पुन्हा व्हिडिओ पहा, ऐका आणि या संकल्पना समजून घ्या. धन्यवाद. नमस्कार.